श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आता गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि गुरुचरित्र पारायणाच्या वेळी केली जाणारी सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्ही कुठलंही पारायणाला नाही बसले, कुठला ग्रंथ जरी नाही वाचला, पण ही जर सेवा तुम्ही जर केली तर तुम्हाला गुरुचरित्र व इतर ग्रंथ जे आपण पारायण करतो त्याचं जेवढं फळ मिळतं ना, त्याच्या 100 पटीनं जास्त, 1000 पटीनं जास्त असं या सेवेमुळे आपल्याला फळ मिळतं। ती सेवा कुठली तर ते सांगते। गुरुचरित्र पारायणाच्या वेळी केली जाणारी प्रहरानुसार सेवा, याला आपण प्रहर सेवा असं देखील म्हणतो। प्रहरानुसार आपण गुरूंची सेवा करतो आणि गुरुचरित्र पारायण चालू असताना दिवस रात्र 8 प्रहरामध्ये वेगवेगळ्या भावनेने, भक्तीने, नामस्मरणाने नैवेद्य किंवा जप केला जातो। आणि यावेळेला जे सेवेकरी प्रहर सेवा करतात त्यांच्या इतकं नशीबवान कोणीच नाही, हे कधीही लक्षात ठेवा। कारण सप्ताहाच्या काळातला आत्मा म्हणजे प्रहर आहे। दरबारात कायम 2 सेवेकरी विनावादन, 2 सेवेकरी जपमाळ आणि 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करत असतात। या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला जात नाही। प्रहर सेवा ही सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकऱ्यांसाठी असते व रात्री 8 ते सकाळी 8 ही पुरुष सेवेकऱ्यांसाठी ही प्रहर सेवा असते। महत्त्वाचं म्हणजे कठीण वेळेस प्रहर करणं अतिशय महत्त्वाचं असतं। कारण कठीण वेळ कोणती असती? 12 ते 4ची वेळ, म्हणजे रात्रीची 12 ते 4, रात्रीचे 12 आणि पहाटेची 4ची वेळ, या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो। कारण कठीण समय कोण कामास येतो, या उक्तीप्रमाणे, या म्हणीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असतं। म्हणून दुपारी 12 ते 4च्या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायच्या असतात। त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ देखील लक्ष्मी येण्याचा असतो आणि या वेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मिळत असतो। प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराजांचं व सेवेकरी यांचं संधान साधलं जातं। याच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट अशी प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहराची आपण दिलेला हा वेळ, प्रहरासाठी आपण दिलेला वेळ, आपल्यावर ज्या वेळेला संकट येतं ना, त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपलं संरक्षण करून परत देत असतात। म्हणून प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास, भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात। सप्ताह काळात फक्त पारायण केलं पण प्रहराची सेवा केली नाही तर सेवेकऱ्यांची सेवा ही अपूर्ण समजली जाते। त्यामुळे प्रहराची सेवा ही प्रत्येकाने करायची आहे। तुम्ही जरी गुरुचरित्र पारायण वाचत असाल, स्वामीचरित्र पारायण वाचत असाल, कुठलाही तुम्ही पारायण करत असाल त्यावेळेला, तरी तुम्ही प्रहराची सेवा ही घ्यायला हवी आहे। बरं, प्रहर सेवा केल्यानं काय फळ मिळतं? बरं, प्रहर सेवा केल्याने आपल्याला गुरुकृपा ही खूप होते आपल्यावर। प्रहराशी संबंधित म्हणजे आपल्याला मन अधिक शांत होतं आणि आपला दृढ विश्वास होतो आपल्या गुरूंवर आणि त्यामुळे प्रहरानुसार सातत्य ठेवून जर सेवा केली ना, तर इच्छित अशी फलप्राप्ती, इच्छित असं कार्यसिद्धी देखील आपल्या होत असते। घरातील जे अडथळे असतील ते दूर होतात, संकट दूर होतात। गुरूंचं ज्या वेळेला गुरूंची आपण सेवा करतो ना, त्यावेळेला आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते आणि श्रद्धा आणि भक्तीची वृद्धी, म्हणजेच आपण ज्या वेळेला पारायण काळात खूप वाचन करतो बघा, प्रत्येक सेवा करतो, विष्णू सहस्त्रनाम करतो, गीता वाचतो, सगळं वाचतो, त्यामुळे आपल्या या भक्तीमध्ये वाढ होते। नियमित प्रहर सेवा मनाला एक प्रकारचं शिस्त लावून देते आणि गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला अधिक फलदायी आणि यशस्वी असं मानलं जाणारी प्रहर सेवा आहे। तर प्रत्येक प्रहराची सेवा ही वेगवेगळ्या प्रकारची असते। बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की प्रहर सेवेसाठी किती सेवेकरी लागतात? तर दरबारात 2 सेवेकरी ह्या विनावादनसाठी असतात, 2 सेवेकरी जपमाळसाठी असतात, 2 सेवेकरी स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असतात आणि पूर्ण सप्ताह या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड नसतो। प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकऱ्यांसाठी असतं, रात्री 8 ते 8 पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहर सेवा असते आणि प्रत्येकाला अर्धा तास हा मिळत असतो। आणि कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचं असतं आणि आपण रात्रीच्या वेळेला जेव्हा प्रहर करतो, आपली झोपेचा त्याग करून ज्या वेळेला आपण कुठलीही सेवा करतो ना, त्यावेळेला नक्की महाराज आपल्यावर
प्रसन्न होतात आणि बऱ्याचशा सेवेकऱ्यांना रात्री 12 ते पहाटेचे 4 या वेळेत ज्यांनी ज्यांनी प्रहर सेवा केली त्यांना प्रत्येकाला महाराजांनी एक प्रकारचा साक्षात्कार दिलेला आहे. आणि आपण म्हणतो ना दुपारी 12 ते 4 पण खूप झोपेची वेळ असते बऱ्याचशा महिलांची, तर त्या झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतो. त्याच पद्धतीनं रात्री 12चा देखील लक्ष्मी येण्याचा वेळ असतो, म्हणून त्यावेळेस देखील प्रत्येक सेवेकऱ्यांनी न चुकता प्रहर सेवा ही करायची आहे. प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज आणि सेवेकरी यांचं संधान तर साधलं जातंच. आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतली जाते. प्रहराची ही सेवा आपण दिलेला वेळ हा ज्यावेळेस खरंच आपल्यावर जेव्हा संकट येतं ना, तर व्याजासकट हा वेळ आपल्याला संरक्षण करून देत असतो. प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट होतात आणि सप्ताह काळात फक्त पारायण केलं आणि पण प्रहराची सेवा नाही केली तर हे अपूर्ण अशी सेवा होते आपली. प्रहर सेवा करताना कोणीही बोलू नये किंवा बाजूला सेवेला बसलेल्या सेवेकऱ्यास त्रास होईल असं वागू नये आणि नसता काय होतं, आपण केलेली सेवा ही शून्यात जमा होते. प्रहर सेवेत नवीन व्यक्तीला बसवताना मौनात हातवारे करून तुम्ही बोलू शकता किंवा त्याला बोलवू शकता की प्रहर सेवेत तुला आता रुजू व्हायचं आहे तर फक्त खुणवाखुणवी करायची आहे, बोलायचं नाही. आणि मनोभावी ही सेवा करा. आपल्या या सप्ताह काळात केलेल्या सेवेने आध्यात्मिक असं बॅटरी चार्ज होते आणि ही ऊर्जा पुढील सप्ताह येईपर्यंत टिकून राहते. आज आपल्याकडं सांसारिक अडचणी इतक्या झालेल्या आहेत, त्यामुळे आपण गुरूंची जेवढी सेवा करू, दत्त महाराजांची जेवढी सेवा करू, आपल्या स्वामी महाराजांची जेवढी सेवा करू ना तेवढी कमी आहे. कारण आपले भोग आहेत ते आपल्याला भोगायचीच आहेत, पण त्या भोगाची मात्रा जी आहे ना ती कमी 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 करण्याचं काम हे अध्यात्म करत असतं. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याने प्रहराची सेवा करावी. गुरुचरित्र नक्की वाचायचं आहे. मन सदा असेल पवित्र तर त्यांनी वाचावे गुरुचरित्र. तर त्यामुळे सर्वांनी आपल्या या सप्ताह काळात खूप सेवा करायची आहे, खूप महाराजांचं स्मरण करायचं आहे, जप करायचा आहे, मंत्र स्तोत्र जे काय असतील ते म्हणायचं आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.